ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ ಇಷ್ಟದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಸರ್ವೈ ವೀಕ್ಷಕಾಂಕ ಪುನರಪಿ ನಮಸ್ಕಾರು. आमगेल चॅनल मुखांतर आम्ही श्रीमद भगवद्गीताचे प्रति एक चॅप्टर दाखवून एक 2-3 श्लोक घेऊन प्रति एक एपिसोडांतू श्लोका समेत अर्थ सांगतरी आयलांती. आज आम्ही चॅप्टर 2 दाखवून 42, 42, 43 आणि 44 श्लोकावेरी ध्यान दिवचार असती. कृष्ण परमात्म अर्जुनाक कर्मयोगा ಬಗ್ಗೆ एककाची विचारारी उलयता, ताका सजेशन्स दितर आसता. ताका तागेले मनान तुले अर्जुनाक एनलायटमेंट कशी जावका तागेले ते या म्हळ्यार ताका एक करेक्टी एक वाट दाखयतरी ताका मुखा वयले उजवाड दाखयता. ताका दाखयताना आमकांय ते उजवाड मेळटा. खंयचाच उजवाड आत्माचे देहाचे उलोवन जाला. ताजे नंतर वयले कर्मा ಬಗ್ಗೆ तू एका डायरेक्शनारी कृष्ण परमात्माक जो भगवानाक नमगोनवतो तुगेले कर्तव्य अर्जुना म्हण म्हणटा. आजी 42, 43 आणि 44 श्लोका आर इंटर कनेक्टेड. तशें दाखोवन एका पाटी हे श्लोक सांगून घेवन ताजे अर्थ एका पाटी हांव सांगचार आसा. अभय प्रसाद आतां 42 श्लोका, 43 आणि 44 श्लोका आतां तुमगेले हत्र. ओम यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति भोगैश्वर्यप्रसक्तानां तत्यप्रहतचेतस्यां व्यवसायात्मिका बुद्धेर्समाधौ न विधीयते. कृष्ण सांगता अर्जुना पळय, 4 नमने वेद आसा नवे. 4 नमने वेदांतू ज्ञान कसं करतात म्हळ्यार वेदाचे बेनिफीट कसं आसा ते मात्र घेतात. वेदांत सुमार सकट विशय आसा. आमकां एक उजवाड दाखोवच तशी, आमगेले जिवना उजवाड दाखोवच तशी 4 वेद वज्जिल्यार आमकां एक्चुली आमकां परमात्मा लागीं वचचाक, लीन जावचाक, जो एकाग्रत जावचाक आमकां तें डायरेक्शन दिता. जाल्यार आमी कसं करता ती त्या वेदांत आशिल्ले इम्पॉर्टंट अंश म्हळ्यार विच गिव्स डिझायर्स फॉर अवर लायफ ते मात्र आमी कॉन्सन्ट्रेट करून वी लूक इन टू द फ्लवरी वर्ड्स इन द वेदास म्हण ते रोजी वर्ड्स म्हणटात आमी. कसं पुरयतात भितर आमकां जाय जाल्यार एक चांग विचार आसा. आमकां जाय जाल्यार मात्र जिवनाक आमगेले देहा तृप्ती करचें, आमगेले मना तृप्ती करचें तसलें सॅटिस्फॅक्शन दिवचें तसलें वर्ड्स घेतात आमी म्हण. सो ओ अर्जुना, इन कर्मयोगा and people are devoted to the world of desires and expect heaven. Those who expect such things are unwise people. They feel that heaven is the supreme goal. They are not determined and they get carried away with the flowery words. वेदांतो आता एक कसं नाही भटमाम सांगता पळय, तूं या एक याग यज्ञ केलें म्हण जाल्यार तुका कसं नाही कष्ट ते कसं नाही जातकांत दोश आसल्यार तुका निवारण जावन तुका ऐश्वर्य प्राप्ती जाता. तुका पुत्रकामिश्ट यज्ञ केल्यार पुत्र प्राप्ती जाता. जो कसं नाही विशयांतू आमी डिझायर्स फुलफील करूंक वेद एक आमगेले त्या दारिदीप जावन जो बूक घेवन आमी ते फॉलो करतात. जाल्यार वेदांतू मस्त सकट विचार आसा. त्या विचार करेक्ट जावन जनान घेतले म्हण जाल्यार म्हाका मुगेलांतू पावचाक मोक्ष घेवचाक एक्चुली ते वाट आसता. जाल्यार जान त्या ज्ञानाती जान कसं करता ती दे लूक इन टू देअर फुलफिलमेंट ऑफ प्लेजर्स इन लायफ. तेच हांग दिला वेरी श्लोकांतू कामात्मानः म्हण. कामात्मानः म्हळ्यार वी लूक इन टू अवर डिझायर्स एंड प्लेजर्स इन लायफ म्हण. कोण ते सोण वता ते पुरे आमकां कसं नाही नाका. म्हाका देवालांतू मात्र एकाग्रत जावन तेगेले खातीर हांव कसं केल्यार ताका अर्पण करून हांव मुखार शिता म्हगेलें जीवन देवाल खातीर. देवूच म्हाका सर्वस्व. हांव मुखार वची जाल्यार तेची
रितील वच्चें म्हूण कोण पुराय जन इत्ता बारीक कश्टस एक्चुअली लायफांत जाल्यार आमी घेतली म्हूण जाल्यार ताज्या इतले चांग खंयचेय न्हय म्हूण म्हळ्यार समाधी जावन लीन जावन तांत लास्ट 44th श्लोकांत सांगला समाधवन विधीयते म्हूण म्हळ्यार आमी एक तांत भितरी कॉन्सन्ट्रेट जावन देवाल वयर लीन जावन आसल्यार आमकां केन्नाकय आमकां देवाल मुखांतर मोक्ष प्राप्ती जाता म्हूण सो we get carried away by flowery words of Vedas म्हूण दिला those who are deeply attached to pleasure and power and determined intellect are never concentrated कोणाल वयरी देवाल वयरी आमी यज्ञ याग पुराय करता ती आतां मस्त जायन करू पुरता पुराय थंय दाखोवन भायर येता तरी आमी वायट काम करता ती आमी लागतात आमी व्हड जायना म्हूण व्हडस्तीक दाखयता ती आमीची एक गर्व दाखयता ती पोजिशनार येवका म्हूण पळयता ती सो हें पुराय एक नमून स्वार्थ भावनेर आमी चमकल्यार यज्ञ आनी कोरून कसो पुण्य येता जे निमित्ती देव प्राप्ती जायना दीस कॅन नॉट अटेन द फोकस्ड इंटलेक्ट ऑफ गॉड म्हूण हाजे निमित्ती आमकां देवाले वयर आशिल्ले आमगेले ते बुद्धी कसस आमगेले विचार ते वीक जावचे डायल्यूट जावच्याक सोडूनच आमी कॉन्सन्ट्रेट जावन आसली म्हूण जाल्यार आमकां मोक्ष लिबरेशन प्राप्ती जावचें खंडीत म्हूण हें अर्जुनाक सांगता आतां हांतुल्यान म्हळ्यार ते एक अटॅचमेंट आनी डिजायर्स दाखोवन अर्जुनाक भायर काडटरस पळयत आशिल्ले तुगेले तांगेले विशय तूं आलोचन करूनाका तांणी पुराय आमगेलेच म्हूण तुका सने ते आलोचना करूनाका तूं तुगेले विशयांत तूं कसं काम केल्यार तूं देवाल खातीर म्हूण तूं मुखार शी म्हूण आनी तूं ह्या विशयार सांगता आजी आमी आमगेले ते 42nd 43rd आनी 44th श्लोका हांगाय मुक्ताय करता ती नेक्स्ट एपिसोडांत आमी 45th श्लोका दाखोवन ಮುಂದುವರಿಸಿಯ आजिक हांगा समाप्त करताची हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम तत्सत् श्री हरि कृष्णार्पणमस्तु धन्यवाद धन्यवाद